सन्माननीय अनंता किने साहेबांना सन्मानित करायचं आहे. मी अमोल दलवे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करा. गोरसे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतायत अमोलजी दलवे. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात. या या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. धन्यवाद अनंताजी केणे साहेब. परेश गगे, आपणास विनंती आहे की आपण कल्पेश शेळके यांच्याशी संपर्क साधे. परेश गगे, सन्माननीय परेशजी गगे आमचे कासने गावचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. परेशजी, आपण कल्पेश शेळके यांच्याशी संपर्क साधायचा त्वरित. धन्यवाद. परेश तर निघालेले आहेत, हरकत नाही. पाण्याची सोय जानू काका आपण करायची आहे. पाण्याची व्यवस्था करायची जानू काका. चला, वेळ जास्त खर्च करू नका. मैदानाच्या आतमध्ये राजनोली आई गावदेवी राजनोली वर्सेस शेलूमाता वल संघ आपण पाहतात. शेलूमाता वल संघ नाणेफेकी जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजी दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. चला, धन्यवाद. राजदोळी संघासाठी शुभेच्छा आल्या. प्रल्हाद कसरू मात्रे, अर्थातच पीके मात्रे दादा यांच्याकडनं राजदोळी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. फलंदाजीसाठी वर्ल्ड संघाचे फलंदाज आलेत इंद्रपाल आणि संजय. इंद्रपाल ह्या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली मागील 2 वर्षापूर्वी. मॅन ऑफ द सिरीज मला वाटतं इकडे राहिलेले आहेत ते. काय फटकेबाजी केली, उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर वर्ल्ड संघ ही स्पर्धा गाजवली इंद्रपालने, म्हणायला हरकत नाही. कारण आम्हाला माहिती आहे इंद्रपालची जी विस्फोटक फलंदाजी या मैदानावर त्याच्यासाठी लक फॅक्टर खूप महत्वाचा आहे. तसे सन्माननीय राजनोली गावचे माजी सरपंच अरुण पाटील साहेब, माजी सरपंच अरुण पाटील साहेबांकडनं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेला आयोजन नियोजनाला आणि दोन्ही संघांना, खास करून स्वतःचा संघ गावदेवी राजनोली संघाला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद अरुण पाटील साहेब. तसेच सन्माननीय प्रल्हाद म्हात्रे दादा यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. पहिले षटक घेऊन येत आहेत विनायक. फलंदाजीसाठी इंद्रपाल, नॉन स्ट्राईकला संजय. सामना सुरू होते. पंच इशारा करतायत. चांगले क्षेत्ररक्षक सजले. डीप मध्ये जर आपण पाहिले दोन्ही क्षेत्ररक्षक लेग साईडच्या दिशेने तैनात आहेत. एक वायडिश लॉंग ऑन आणि एक काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. इथे मात्र पहिला चेंडू, मी म्हणालो होतो की अनुभव आहे या खेळपट्टीचा, पडल्यानंतर कट गेलाय. थर्डमॅनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत, तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण करतायत. काय फिटनेस आहे. 45हून अधिक वय असलेले हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे धावतायत ना, तरुण मुलांनी यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. काय फिटनेस ठेवली इंद्रपालने. अप्रतिम फटकेबाजी करतायत इंद्रपाल. विस्फोटक फलंदाज आहेत. गोलंदाजी मार्ग विनायक आहेत. इथे मात्र हा चेंडू पडल्यानंतर कट करायचा होता पुन्हा. क्षेत्ररक्षक तैनात होते शॉर्ट टर्मच्या रिझन मध्ये, मात्र बॅटची कडा कुठल्याही प्रकारची लागत नाही. आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येक लिमिटेड क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं, प्रत्येक चेंडू हा सोन्यासारखा आहे. इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि फुल टॉल वसूल केला एका टप्प्यात सायने. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्याच्या वरने चेंडू खेळते. 4 धावांसाठी चौकार.
आता नुकतंच ज्यांचं आगमन झाले सन्माननीय सुनीलजी भोईर साहेब करंजोटीचे एक 40 प्लसचे खेळाडू आहेत, त्याचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, निर्धाव चेंडू. सांगा काय गोलंदाजी करतात विनायक, व्हेरिएशन पाहायला मिळतो, कधी इन कटर तर कधी बाउन्सर. यॉर्कर चेंडू टाकण्यानंतर ते फुलटॉस करून बसले होते, पण हरकत नाही, कमबॅक केलंय. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा सहज पूर्ण. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला, हरकत नाही, पण एकेरी दुहेरीवर भर तितकीच इंद्रपाल आणि संजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरीने धावसंख्या 8 वर पोहोचते. पहिलं षटक मार्गस्थ आहे, कुठल्या प्रकारचं कडी बाद करण्यामध्ये यश आलं नाही, पण मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत. इथे मात्र फुल टॉस चेंडू, फुल टॉस आणि फुल टोल वसूल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. करण्यामध्ये यश आलं नाही अजून राजनोली संघाला, आणि विस्फोटक फलंदाजी आतापर्यंत आपल्याला इंद्रपालच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर काय त्याच्यावर स्टॅम्प लागला होता, एक मोहर लागली होती 6 धावांची, आणि या षटकाराने 14 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल करण्यामध्ये यश आले शेलू माता वल संघाला. गोलंदाजीसाठी येतात गोटीराम. फलंदाजीसाठी संजयला आता प्रथमच स्ट्राईक आली दुसऱ्या षटकामध्ये. थर्ड अंपायरची कोटीराम आल्यानंतर थोडंसं ऑब्जेक्शन आलं होतं, आणि स्क्वेअर लेगच्या पंचांमध्ये थोडेसे बदल आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर तयार राहायचं मातोश्री चावींद्राव, अष्टविनायक ठाकूरपाडा दोन्ही संघाच्या संगणकांनी ही 4 षटकं समाप्त होण्याच्या आतच आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय. पुढे चेंडू गोलंदाज सज्ज. इथे मात्र हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय, मिरिट मध्ये आला नाही, रेंज मध्ये आला नाही, रडार मध्ये आला नाही. 4 नंबरची जर्सी परिधान करून संजय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात वल संघाकडनं, आणि निर्धाव चेंडूची सांगता गोटीराम पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू पडल्यानंतर गती कमी झाली होती. एसटी रक्षा कुठल्या प्रकारची चुकी करे, दोन्ही चेंडूचा जर आपण विचार केला, दोन्ही चेंडू सारखेच खेळण्याचा प्रयत्न केला, कुठल्याही प्रकारचं एफर्ट नाही, फक्त आडवा पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न झालाय संजयकडनं, आणि 2 निर्धाव चेंडूची सांगता. इंद्रपाल वारंवार सूचना देत आहेत संजय याला, जर्सी नंबर 4 आणि जर्सी नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळतायत. इथे मात्र हा चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न करतील का, आणि एकच धाव. एका धावेने धावसंख्या आता कुठेतरी पुढे सरसवली, 15 वर पोहोचते. 3 चेंडू हाताळत एकच धाव खर्च केले, ती म्हणजे गोटीरामने. गावदेवी राजनोली संघाकडनं चांगली गोलंदाजी आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळते. मागील षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज विनायकने, मात्र गोटीराम कमबॅक करून देतोय आतापर्यंत.
गोलंदाज गोटीराम पुन्हा सज्ज. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि इंद्रपालला माघारी परतावले. मोठा मासा, मासा मोठा नाही तर शार्क मासा गाळायला लावला इंद्रपालच्या रूपानं इथे गोटीरामने. अप्रतिम अप्रतिम चेंडू होता, फ्लायटेड डिलिव्हरी. एक क्षण असं वाटलं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ज्याने अनेक वर्ष सेवा दिली रमेश पोवार याच्या अंदाजाने गोलंदाजी केली होती, फ्लायटेड गोलंदाजी. चेंडू हवेमध्ये थोडा स्थिरावला होता. आता मंगेश येत आहेत इंद्रपाल यांची जागा भरून काढण्यासाठी. मागील स्पर्धेमध्ये मोठं यश संपादन केलेला हा संघ आहे. अमरस्फोट कासनेच्या स्वर्गीय भाऊसाहेब दळवी, महादेव दळवी अर्थात भाऊसाहेब दळवी स्मृती चषकामध्ये मागील सत्रामध्ये चांगली कामगिरी केली होती वर्ल्ड संघाने. आणि इथे मध्ये कुठेतरी धोबी पछाड झाली आहे, थोडेसे बॅकफूटला गेलेत, मागे जास्त सरकलेत. इथे मात्र बॅकफूटला गेले, इकडनं पंच केलंय. चेंडू पॉईंटच्या रिझल्टमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण आणि एका धावेवर समाधान व्यक्त केलंय. फलंदाज धावसंख्या एकेरीने पुढे सरसावते आहे, 16 या आकड्यावर पोहोचते. आतापर्यंतच्या या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडू हाताळलेत, 5 चेंडू आणि 2 धावा. पुढील चेंडू इथे मात्र हा चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चुकी करणार नाही, चुकी करणार नाही. मोठा मासा, अजून एक मासा गळायला लावलाय, अजून एक गडी बाद होते तंबूच्या आश्रयाला. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपालकावर आपल्याला पाहायला मिळते ती 16. हॅलो, मैदानाच्या आतमधून ज्या केबल्स गेलेल्या आहेत वरनं, त्या वायरला जर चेंडू लागला आणि षटकार गेला, 6च्या बाहेर पडला जर तर 6 धावा दिल्या जाईल. आणि मैदानामध्ये जर त्या वायरला लागून पडला तर जो डिसिजन येईल तो की झेल घेतला तर झेल दिला जाईल आणि चेंडू आत राहिला तर त्या पळून धावा दिल्या जातील. याची सर्वांनी नोंद घ्या. आता फलंदाजीसाठी येत आहेत रुपेश. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज येत आहेत रोहिदास. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आणि इथे मात्र 2 धावा आणि 2 गडी महत्वाचे मोरे टिपण्यामध्ये यश आलं गोटीरामला. थर्ड अंपायर जरूर घेतला होता, मात्र स्लो गोलंदाजी बऱ्याच मोठ्या फटकेबाजी करता येत नाही. इथे मात्र हा चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेरच्या लोकांचा चेंडू, पंच इशारा करतायत की वाईट चेंडू आहे, खूपच बाहेर, बॅट्समनच्या रीचच्या बाहेर असलेला चेंडू पंचांनी आव्हान तर घोषित केलंय. फलंदाजीसाठी स्ट्राईकला आहेत मंगेश. इथे मात्र हा चेंडू अपील लाऊड अपील, विश्वास कमी पण मात्र उत्साह जास्त होता या अपेलमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 1 नंबरची जर्सी परिधान करून मंगेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेत. विस्फोटक फलंदाज आहेत मंगेश सुद्धा, पण मोठी फटकेबाजी करावी लागेल. इथे मात्र फ्लायटेड वाईड यॉर्कर आहे. मंगेशकडे उत्तर नव्हतं आणि निरुत्तर होऊन निर्धाव चेंडूची सांगता. आता दडपणामध्ये आलाय वर्ल्ड संघ. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला, या सत्राचा विचार केला तर धावा दुसऱ्या षटकामध्ये ज्या गोटीरामने रोखल्या त्याचा दडपणामध्ये फलंदाजी करतायत मंगेश. रोहिदास चांगली गोलंदाजी करतायत. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, घरपूस समाचार घेता आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, मंगेश दुसरीचा प्रयत्न करणार काही नाही आणि एकच धाव, एकेरी दुहेरी बरोबर. मातोश्री चाविंद्र संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, आपण टास्क बॉक्स मध्ये यायचंय.
अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे कर्णधार आपली वाट पाहत आहेत नाणेफेकीसाठी. कृपा करून मातोश्री चाविंद्रा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा गोलंदाज रोहिदास सज्ज होत आहेत. 8 नंबरची जर्सी परिधान करून मंगेश रुपेश आहेत. आणि इथे मात्र अपील उत्साह जास्त, विश्वास कमी. एक धाव रोखू शकत नाही. पंचांनी इशारा करायला लेग बाईज. अर्थातच चेंडू शरीरावर आदळलाय जरूर. एकेरी दुहेरी बरोबर. एकेरी दुहेरीने धावसंख्या तिसरं षटक मार्गस्थ 19 धावांपर्यंत पोहोचते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोहिदास आणि कोटीरामच्या माध्यमातून पाहायला मिळाली आजच्या या सत्रामध्ये. पुन्हा सज्ज. इथे मात्र पुन्हा यॉर्कर चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही. आणि एकेरी धावेने समाधान. थोडेसे अल्पर झालेत गोलंदाज. एकेरी दुहेरीवर भर द्यावं लागेल, कारण ज्या वेळेस मोठे फटके येत नसतात त्यावेळेस क्रिकेटचा ऑक्सिजन, क्रिकेटची लाईफलाईन वापरणं तितकंच गरजेचं आहे. पुढील चेंडू. पुढील चेंडू. रोहिदास सज्ज होत आहेत. आता इथे स्ट्राईकला. इथे मात्र फुल टॉस चेंडू टोल वसूल होईल का. आणि 6 धावा. षटकार. आणि इथे मात्र 3 षटक समाप्ती झालेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 26. इथे मात्र 4थं षटक घेऊन येत आहेत नरेश. तीन षटक समाज. एक पहिल्या षटकाचा विचार केला विनायकने 14 धावा जरूर खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 आणि तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा. षटकार येऊन सुद्धा 10 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज रोहिदासने. चौथा आणि निर्णायक षटक घेऊन येत आहेत नरेश. नरेश सुद्धा चांगले गोलंदाज आहेत, मात्र विस्फोटक फलंदाजी करावी लागेल जर या सामन्यामध्ये शेलूमाता वर्ल्ड संघाला राहायचं असेल तर. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. निर्धाव चेंडू सांगता वाईड यॉर्कर, वाईड यॉर्कर पाहायला मिळत आहेत. गावातून डायरेक्ट पुढे जातो. कोणाला पण विचार ठाकरे पोलिसाचा गावातून डायरेक्ट पुढं का लेफ्ट मारला ना डायरेक्ट सरळ आतमध्ये गाव आहे का लेफ्टला 1 किलोमीटर डायरेक्ट कोणाला पण विचारता आदिवासी वाडी लागेल तिथून लगेच लेफ्ट घेतो. हा ठाकरे इथे मात्र झेल सुटतोय. 2 धावा पूर्ण करतायत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल नरेश याची. थोडस झेल पकडण्यामध्ये थोडस मिस जज झालं. तर अष्टविनायक ठाकूरपणा आपण कृपया आपला कर्णधार पाठवायचा आहे. इथे मात्र हा चेंडू खेळून काढतायत कार्पेटच्या साहाय्याने. एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान सुद्धा व्यक्त करतायत. चांगली फेकी आणि खास करून जर आपण पाहिलं गावदेवी रांजोली संघाचं तर गावदेवी रांजोली संघाकडनं जे एसटी रक्षक चांगली एसटी रक्षकाची भूमिका बजावत आहेत आतापर्यंत. साविंद्रा संघाचा कर्णधार कृपया चला.
साविंद्रा संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढील चेंडू नरेश, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढतायत एकेरी दुई बरोबर. आणि यॉर्कर चेंडू आपण पाहिले असतील, किती यॉर्कर चेंडू हाताळलेत गोलंदाजांनी. रोहिदास आणि नरेशने तर यॉर्कर चेंडूचा पाऊस पाडल्या म्हणायला हरकत नाही. नरेश पुन्हा सज्ज होत आहेत. चांगलं क्रिकेट नरेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आपल्याला आतापर्यंत. इथं आखूट टप्प्याचा चेंडू आणि हा चेंडू जातोय काऊ कोणाच्या रिझनच्या वरनं 6 धावांसाठी. षटकार गरज नसताना केलेले प्रयत्न संघ अडचणीत येतो. नरेशने गरज नसताना आखूट टप्प्याचा चेंडू प्रयत्न केला आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला 6 धावांसाठी. धावसंख्या आता इथे सन्मानजनक धावसंख्येकडे 36 या आकड्यामध्ये पोहोचते. 4थं षटक मार्गच ते शेवटचा चेंडू आहे 4थ्या षटकातील. साविंद्रा संघाचा कर्णधार चला कृपा करून. साविंद्रा संघ आला की ना, पुढील चेंडू नरेश सज्ज होत आहेत. मात्र अपील होते, मिसफील्ड. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. 3 धावा सुद्धा पूर्ण झाले. 4थ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि फलंदाज बाद. 3 पूर्ण गेल्यात. चौथी धाव घेण्याच्या नादामध्ये बाद झालेत. निर्धाव चेंडू, थोडीशी मिसफील्ड झाली, फंबल झाला आणि इथे मात्र धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 39 धावांचं आव्हान ठेवलंय शेलूमाता वल संघाने गावदेव रानोळी संघासमोर. नाणेफेकीसाठी मी विनंती केली सन्माननीय सुनीलजी भोईर साहेब, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सन्माननीय सुनीलजी भोईर साहेब आमचे प्रमुख अतिथी आहे. 40 प्लसचे करंजोडीचे एक खेळाडू आहेत. साविंद्रा संघाचा कर्णधार चला. साविंद्रा साविंद्रा नाणेफेकीसाठी चला कृपा करून. साविंद्रा संघ नाणेफेकीसाठी या. खूप विलंब होतोय. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ आपली वाट पाहत आहे. चाळीस धावांचं आव्हान. प्रल्हाद म्हात्रे समाजसेवक रांजनोली दादा यांच्याकडनं स्पर्धेला आणि गावदेवी रांजनोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद प्रल्हादजी म्हात्रे साहेब. अर्थातच पीके म्हात्रे नावाने प्रसिद्ध आहेत. प्रल्हाद कचरू म्हात्रे शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद प्रल्हादजी. नाणेफेकी होईल पुढील सामन्याचे अष्टविनायक ठाकूरपाडा वर्सेस मातोश्री साविंद्रा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित उपस्थित व्हायचा आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे संघनायक उपस्थित आहेत टॉस बॉक्स मध्ये. मातोश्री साविंद्रा संघाचे संघनायक कृपा करून चला. मी सुनील भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी आपण करायची आहे. चला क्षेत्ररक्षण चला वल संघ. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि मातोश्री साविंद्रा संघ. मी सन्माननीय सुनीलजी भोईर साहेब आमचे परम मित्र यांना विनंती करेल आपण नाणेफेकी करायचे. नाण्याच्या एका बाजूने आपण पाहू शकता
अर्थातच मंडल अमर क्रीडा मंडल कासने आणि त्यांचा लोगो आणि एका बाजूला ज्यांच्या स्मृतीने ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे अर्थातच कैलासवादी महादेव दळवी अर्थात भाऊसाहेब दळवी स्मृती यांचा एक फोटो अमर कासने म्हणणं आहे मातोश्री चाविंद्रा संघाचं. आणि फिकी करता सन्माननीय सुनीलजी भोईर साहेब आणि आलंय सुद्धा मागणी तशी पुरवठा आपण पाहू शकता अमर स्पोर्ट्स कासने आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करेल दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण पुन्हा अस्तास्त व्हायचं. नाणेफेकी जिंकली चाविंद्र संघाचा निर्णय काय असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करताना अशा कुठल्या चांगल्या गोलंदाजांना आपली मदार असेल किंवा सर्वाधिक अपेक्षा एक ॲज अ कॅप्टन म्हणून आपला असेल? तर स्वतः मी आहे, सरस आहे, राम आहे, सुदाम आहे. निश्चितच अमर क्रीडा मंडळ कासने आयोजित भव्य भिवंडी ग्रामीण 14+ क्रिकेट संघटनेच्या मान्यताप्राप्त ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या स्पर्धेबद्दल आपण काय बोलाल? ही स्पर्धा आम्ही प्रत्येक वर्षी खेळतो आणि चांगला आयोजन नियोजनाचा असतो. बघून या वर्षी आम्ही पण सुद्धा काहीतरी चांगला परफॉर्मन्स दाखवू. निश्चितच पॉझिटिव्ह अप्रोचने मातोश्री चाविंद्रा संघाच्या कर्णधारांनी आपलं म्हणणं मांडलंय. नाणेफेकी जिंकली असते अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा निर्णय काय असता? फिल्डिंगच असते. आता मात्र आपल्याला प्रथम फलंदाजी करायची, बॅटिंग करायची आहे. तर किती धावांचा टार्गेट आपण माइंडमध्ये सेट केलेला आहे? बघू जास्त जास्त करा. असे कुठले विस्फोटक फलंदाज असतील की ज्यांचं ह्या सत्रामध्ये ह्या वर्षीमध्ये आपल्या संघामध्ये त्यांचं आगमन झालंय, जे आता ह्याच पहिलाच वर्ष ज्यांच्याकडे ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्याकडनं अपेक्षा असेल असे नवीन खेळाडू? संजय आहे, गणेश आहे. निश्चितच नाणेफेकी जिंकली आहे. चाविंद्रा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केल्या अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. हो टू कॉमेंट्री बॉक्स. ऑफिशियल स्कोरर आमचे परममित्र आता आम्हाला जॉईन झालेत, सन्माननीय मयूरजी दळवी. एक विस्फोटक फलंदाज आहेत. बसायचं आहे आपण. गोलंदाजी मार्कवर इंद्रपाल येत आहे. 40 धावांचं आव्हान घेऊन रानोली संघ. सन्माननीय रानोली संघाचे रानोली गावचे माजी सरपंच अरुण पाटील साहेब यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत रानोली संघाला आणि संपूर्ण या आयोजन नियोजनासाठी शुभेच्छा आलेल्या अरुण पाटील साहेब. एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद सन्माननीय अरुण पाटील साहेब. फलंदाजीसाठी गोटीराम आहेत आणि अशोक येत आहेत. सन्माननीय रानोली संघाचे पाठीराखे राज पाटील साहेबांकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. संपूर्ण आयोजन नियोजन आणि खास करून आपला संघ गावदेवी रानोली संघासाठी राज पाटील साहेब यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद. सामना सुरू होतोय. गोटीराम सज्ज होत आहेत. इथे मात्र बॅकफुटला गेले आणि काय पल्लू फटका खेळलेत. 4 धावांसाठी बॅकफुट स्क्वेअर लेगच्या रिझल्ट मधून कुठल्या प्रकारची संधी नाही क्षेत्ररक्षकांसाठी. चौकाराने स्वतःचा आणि संघाच्या धावांचा श्री गणेश करतोय. गेले चेंडू थर्डमॅनच्या रिझल्ट मधून जातोय. आमच्या क्षेत्ररक्षकांच्या कुठल्या प्रकारे संधी नाही आणि 4 धाव चौकार. इथे मात्र फुल टास टोल वसूल होईल का आणि झेल सुटतोय.
इथे मात्र क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना गोलंदाजाने बांधली होती. झेल सुटतोय, चेंडू मंगेश होते त्या ठिकाणी उपस्थित. झेल सुटते, खरं तर थोडीशी घाई गेली, हात बंद करण्याच्या थोडस फास्ट मुवमेंट झाली आहे त्यांची आणि झेल सुटलाय. स्क्वेअर लेगच्या डीप स्क्वेअर लेगच्या रिझल्टमध्ये 1 नंबरची जर्सी परिधान करून मंगेश होते. इथे मात्र या 1 धावेने धावसंख्या 9 वर पोहोचते. पहिले षटक मार्गसे चांगला चेंडू होता. इंद्रपाल इथे मात्र पुन्हा खेळतायत, गॅप गवसण्यामध्ये यश आलंय फलंदाजा. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधली जी फलंदाजी आहे, चौकाराचा पाऊस पडलाय. षटकारांची हातीबाजी तर नाही, पण चौकार आणि बुद्धिचातुर्य वापरण्यामध्ये दोन्ही फलंदाज यश आलंय गोटीरामानी. पहिले षटक मार्गच ते धावा जर आपण पाहिल्या तर 13 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये आणि पहिला मासा गळाला लावलाय गावदेवी रांगोली संघाचा. अशोक याला वैयक्तिक 4 धावांवर बाद होते. अशोक डीजे पंडित सन्माननीय रमेशजी दळवी साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, कसने गावातील उत्तुंग व्यक्तिमत्व, माजी उपसरपंच सन्माननीय रमेशजी दळवी साहेब, आपलं सरचे स्वागत स्वागत स्वागत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा इंद्रपाल सज्ज होत आहे. डावखेरी हाताच्या फलंदाजी. इथे मात्र हा पायडल स्वीप पाहायला मिळालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू जातोय, मल्टिपल बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. आणि या 4 धावेने धावसंख्या 17 वर पोहोचते. पहिलं षटक समाप्त होतंय. विचार केलाय एकही षटकार नाही, पण धावा 10 बलकावर 17, कारण 4 चौकार आलेत फलंदाजांच्या बॅटमध्ये. गोटीरामचे 2 चौकार, अशोक आणि पंडित यांच्याकडनं 1 चौकार आलेले. गोलंदाजी मार्कवर येतात प्रमोद. प्रमोद सुद्धा अनुभवी खेळाडू आहेत. भिवंडी ग्रामीण पंडित यांच्यासाठी पारितोषिक आले. पंडित पाटील यांच्यासाठी जर चौकारांची हॅट्रिक पूर्ण करता येतं सन्माननीय राज पाटील साहेब रांदोली यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे, गोल्डन चान्स. आणि उत्साह वाढवणारे पारितोषिक आहेत राज पाटील साहेब यांच्याकडनं, खास करून पंडित यांच्यासाठी. पंडित पाटील सन्माननीय मानस पाटील साहेब यांच्याकडनं रांदोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. गोलंदाजी मार्को पारपंत. इथे मात्र नो बॉल. आंतरराष्ट्रीय नियमाच्या अनुसरून जर आपण पाहिलं तर ओव्हर स्टेपिंगच्या नंतरचा ओव्हर स्टेपिंग केल्यानंतर नो बॉल दिला जातो. आंतरराष्ट्रीय नियमाच्या अनुसार प्रत्येक नो बॉल नंतर एक फ्री हिट येतो आणि पंचांचा इशारा सुद्धा आलाय फ्री हिटसाठी. यावर कुठलाही फलंदाज धावबाद सोडून बाद दिला जाणार नाही, फक्त धावबादच होऊ शकतो. या चेंडूवर गोलंदाज प्रमोद पहिल्या चेंडू नो बॉल हाताळतो. धावसंख्या अजून 1ने पुढे सरसावली आहे. इथे मात्र निर्धाव चेंडू. फ्री हिट खेळताना कुठेतरी चुकलेत फलंदाज गोटीराम.
आमचे ऑफिसर स्कोरर आजच्या दिवसातील मयूर आहेत. इथे मात्र हा फटका, आडवा पट्टा आणि पट्टा चालवले 6 धावांसाठी. काऊ कॉर्नरच्या क्षेत्राच्या वर चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. काय फटका गेलेत गोटीराम. हे गाणं सादर केलंय, मात्र वर नाही आलं, पण मात्र षटकार आलाय गोटीरामच्या बॅट मधनं. काय फटकेबाजी सुरू आहे, काय फटकेबाजी सुरू आहे. इथे मात्र हा चेंडू बॅटच्या आतमध्ये लागतो, आजची कडा घेते, चेंडू जातोय. इंद्रपाल आहे, थोडीशी मिसफील होते. 2 धावांचा प्रयत्न होईल का, आणि सहज पूर्ण आला. 2 धावले धावसंख्या आता इथे पुढे सरसवली. धावसंख्या 26 या आकड्यामध्ये पोहोचते. 40 धावांचं आव्हान, भलं मोठं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 26 धावा जमा करण्यामध्ये यश आले. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे फुल टास आणि फुल टोल वसूल. काय फटका, काय फटका गोटीराम. गोटीराम याने काय गोलंदाजी केली होती, त्यानंतर काय अफलातून फलंदाजी. धावसंख्या 32, 8 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, इंद्रपाल आणि एकेरी धाव. धावसंख्या 33 वर पोहोचते. आता 7 धावांची आवश्यकता आहे. सन्माननीय अरुण पाटील साहेब आणि सन्माननीय क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व प्रल्हाद म्हात्रे साहेब यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत रानवेसाठी. इथे माझा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू जातोय लॉंग लेग, बॉर्डर लाईनच्या बाहेर जाईल का, आणि पोहोचलाय. पंचांनी इशारा केलाय 4 धावांचा. आणि या चौकारानं 2 षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकं समाप्त, एकूण धावसंख्या 38 वर पोहोचतीये. या अमोलजी, आपण सुद्धा व्यासपीठाकडे या. परम मित्र क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे भूषणजी म्हटलं तर नेहमीच क्रिकेटसाठी अग्रेसर असतात. मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी गावातील तरुणांना नेहमीच प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व आहे भूषणजी म्हटलं तर. गोलंदाजाचं नाव राजन येतात. इथे मात्र हा चेंडू कव्हरच्या रिझन मधून चेंडू जातोय. अनेक टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी चौकार आणि सामना विजयी झालाय. गावदेवी राजदोली, अभिनंदन अभिनंदन गावदेवी राजदोली. हार्डलक हार्डलक शेलू माता वर राजदोली, अभिनंदन अभिनंदन. प्रल्हाद म्हात्रे अभिनंदन. अरुण पाटील, राज पाटील अभिनंदन. सर्वांचं अभिनंदन.